शहरातल्या पोरीच्या हातात आज मोबाईल नाही तर गुळ मुरमुऱ्याचा लाडू चिटकलाय. नमस्कार मंडळी, माझं नाव पल्लवी. सुरुवात करते आजच्या व्हिडिओला. हा व्हिडिओ सोडायला मला थोडा उशीर झालाय, कारण काल सोडायचा होता पण काल झाला माझा छोटासा ॲक्सिडेंट. त्यामुळे व्हॉइस ओव्हर करायचं राहिलं होतं. बरं असो, आता तुम्ही म्हणाल की हा लाडूचा घाट का घातलाय अचानक? मकर संक्रांती म्हटल्यावर काही गोडाधोडाचं नको, म्हणून तर गुळ मुरमुऱ्याच्या लाडूचा घाट घातलाय. आता मलाही नव्हतं माहिती की यात खूप मेहनत असते. दिसायला रेसिपी अगदी सोपी. ह्या रेसिपीमध्ये मी जास्त काही केलं नाही. पहिले मुरमुरे वगैरे भाजून घेतले, त्यानंतर थोडंसं पाणी टाकून गुळाचा पाक तयार करून घेतला. त्यातही माझ्या हातावर उडालं बरं का. जरा जपूनच करा तुम्ही. गुळाचा पाक रेडी झालाय का नाही हे चेक करण्याची पद्धत फार जुनी आहे. ती मला माझ्या मम्मीने शिकवली. असं ताटात पाणी घ्यायचं आणि चेक करायचं. कधीही हातावर घेऊ नका बरं का, हाताला फोड येते. इथे आपला गुळाचा पाक रेडी झालेला होता. मग मी लगेच लाडू वळायला बसले, कारण जेव्हा हे मिश्रण गरम गरम असतं ना तेव्हाच लाडू वळले. मैत्रिणी तर मात्र टप धरूनच बसलेल्या होत्या. लाडू कधी तयार होतोय आणि कधी पोटात जातोय. पहिला लाडू तयार झाला आणि लगेच पोटातही गेला. शहरातल्या पोरीला आज खऱ्याखुऱ्या आनंदाची जाणीव झाली, कारण हाताला एवढे चटके बसत होते तरीही तिच्या चेहऱ्यावरचं हसू मात्र अधिकच खुलत होतं. का तर तिला तिच्या हातचे सगळ्यांना लाडू खाऊ घालायचे होते. या सगळ्यातून मला मात्र एका गोष्टीची जाणीव झाली, ती म्हणजे दरवर्षी आपली आई न चुकता तिळगुळाचे लाडू बनवते, तेव्हा तिच्या हाताला किती चटके बसत असतील ना. तसं म्हणायला गेलं ना तर मीही मम्मीच्या हातचे ते कोंदीचे लाडू मिस करतेय बरं का. इथे मी थोडासा लाडू खाऊन पाहिला होता, पण पटकन पुसून टाकलं. म्हटलं तिकडे गेल्यावर कोणाला कळायला नको की मी लाडू खाऊन बघितलं. बरं ऐका ना, मकर संक्रांतीला तुम्ही नेमकी काय काय मजा केली आहे, कशी धमाल केली आहे, हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. मी तिकडून पार्सल घेऊन येईपर्यंत इकडे यांचा तिळगुळ वाटप कार्यक्रम सुरूही झाला होता. मग काय म्हटलं, आता मी काय हाताने खात नसते, मला भरवावं लागेल. मग मीही त्यांच्यासाठी सरप्राईज लाडू करून आणलेले होते, ते दिले. पण आता एक सांगू का, पल्लवी गडबड करत नाही असं कधी होतच नाही. आईची होती एकादशी, ती माझ्यामुळे मोडली. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला